नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषीपदांच्या या स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार योजनेच्या 3,74,00,000 निधी शासनाला परत करा असे आदेश हायकोर्टाने नगर परिषदेला देण्यात आले. तसेच संबंधित अधिकारी सुद्धा या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. लातूर शहरातील मुख्य रस्त्यासह भाजी मार्केट, सराफ लाईन, लोखंड गल्ली, गंज गोलाई परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे लोकांना रहदारीला अडथळा निर्माण होत होता. व्यापाऱ्यांना या अतिक्रमणाचा त्रास होत असल्यामुळे पोलीस बंदोबस्तात महापालिका प्रशासनाने लातूरातील अतिक्रमण काढले. लातूर तुळजापूर रस्त्यावर असलेल्या आशिव गावाजवळ 5 दरोडेखोरांनी ट्रक लुटल्याची घटना काल मध्यरात्री घडली. जीपमधून आलेल्या 5 जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ट्रक चालकांकडचे पैसेही लुटले आहेत. या घटनेने वाहतूकदारांमध्ये खळबळ माजली आहे. पोलिसांनी आता कॉम्बिन ऑपरेशन सुरू केले आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात रात्रीतून देशी दारूचे दुकान फाटल्याने उदगीरच्या मोंड्यात असलेल्या बाजार समितीत आडत दुकानांच्या व्यापारावर याचा मोठा परिणाम होत असताना दिसून येत आहे. व्यापारी, हमाल, मापाडी, मजूर युनियनच्या वतीने बेमुदत आडत व्यापार बंद करण्याची घोषणा केली आहे. जोपर्यंत देशी दारूचे दुकान बाजारपेठेतून उठणार नाही तोपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच मार्केट यार्डात सुरू असलेल्या देशी दारूच्या दुकानाची संतप्त महिलांनी तोडफोड करून देशी दारूच्या बाटल्या बाहेर आणून फोडल्या. अकोला महानगरपालिकेच्या कचरा घेऊन जाणाऱ्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. गाड्यांच्या काचा फोडल्यामुळे वाहन चालकांनी गाड्या महापालिकेसमोर लावल्या. औरंगाबाद येथे भाजप सरकार दलित चेहरा समोर करून राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ पॅन्थर सेनेच्या वतीने आज संविधान बचाव रॅली काढण्यात आली. औरंगाबाद येथे सूर्योदय परिवारातर्फे 1000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. भय्यूजी महाराज यांनी सुरू केलेल्या सूर्योदय परिवारातर्फे आज वीट भट्टी कामगार, आत्महत्याग्रस्त शेतकरी, कैदी, अनाथांच्या मुलांना सूर्योदय शिष्यवृत्तीचे तापडी या नाट्यमंदिरात भय्यूजी महाराजांच्या हस्ते वाटप करण्यात आले. नागपूर ते शेगाव पायदळ जाणारे श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे लोणीमध्ये आगमन झाले. त्यावेळी भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी यांच्या वतीने शेतकरी राजाची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी शेतकरी हिताच्या अनेक कर्जमाफीच्या खोट्या घोषणा देऊन फसवणूक केलेल्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या होत्या राज्यातील विशेष काही ठळक घडामोडी. तुम्ही पाहत राहा फक्त कृषीप्रधान टीव्हीचे स्पीड न्यूज बुलेटिन.